ज्या वेळेस मांग समाजाला हाजऱ्या लागल्या होत्या 1952 पर्यंत, त्या हाजरीच्या नादामध्ये मांग समाज फक्त हाजऱ्या देण्यामध्ये होता. जगणं मुश्किल होतं, पोराला शिक्षण देता आलं नाही. फक्त हाजरी 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 आणि हाजरी. फकीरा कादंबरी बघा, फकीरा कादंबरीमध्ये 1920 ला सुद्धा कलंकित समाज म्हणून मातंग समाजाच्या डोक्यावर शिक्का होता. आणि त्यावेळेस फकीराने एकट्या मांगाचं काम केलं नाही, ताईनू महाराचं केलं, मांगाचं केलं, चांबाराचं केलं, वडराचं केलं, सारळ्याचं केलं, माळ्याचं केलं. वरून पाऊस पडायचा, प्लेगच्या साथीनं माणसं मरायचे आणि एकटा मांग फकीरा लढायचा आणि गावाला जगवायचा. म्हणून मातंग समाज आता 57 जातीचा प्रमुख फकीर आहे आणि ते 57 जातीला न्याय देण्याचं काम हे वर्गीकरणाच्या माध्यमातून आता मांग करताय. आणि मांग कमी नाही हे नव्याने सांगायची गरज नाही. नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. एससी प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरण अ ब क ड हे सध्या करण्याचं महाराष्ट्र राज्यामध्ये वारे वाहत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यामध्ये या उपवर्गीकरणासाठी हालचाली सुरू आहे. याच्यामध्ये एससी प्रवर्गातील 59 जातीय समूहापैकी एक जातीय समूह म्हणजे मातंग समाज या उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहे. तर याच जातीय समूहापैकी एक जातीय समूह म्हणजे महार तत्कालीन बौद्ध या उपवर्गीकरणाच्या कडाडून विरोधात आहे. प्रत्येकाला संविधानाने आपापली मते मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा धाराशिव या ठिकाणचे मातंग समाजाच्या विचारवंतांनी कशा प्रकारे या उपवर्गीकरणास आमचं समर्थन आहे व हे उपवर्गीकरण कशा प्रकारे संविधानिक मार्गाने आहे हे कशा प्रकारे त्यांनी पटवून दिलेलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. तोच व्हिडिओ आपण पाहणार आहोत व त्यांच्या मताशी आपण कितपत सहमत आहात किंवा त्यांच्या मताशी आपण कितपत असहमत आहात हे आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर जास्त वेळ न वाया घालवता आपण त्या विचारवंतांचे विचार ऐकूया व्हिडिओच्या माध्यमातून. कृपया करून व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त नातेवाईक व मित्रमंडळी यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा व आपले विचार जरूर कमेंट बॉक्स मध्ये सुचवा. धन्यवाद. व्हिडिओ संपूर्ण पहा. तर प्रथम मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. मला बरंचसं टॉर्चर केलं बऱ्याचशा लोकांनी. सोशल मीडियावर किती टॉर्चर केलं हे सगळ्या समाजाला माहीत आहे. बसा कीच आहे. आणि एकमुखानं समाज आम्ही तुमच्या पाठीशी आहे अशा कमेंट करायचा मला समज. माझं ऊर भरून यायचं. मला वाटायचं आता जगून काय उपयोग नाही, पण मरायचंय तर फक्त मांग समाजाच्या हितासाठी मरायचंय एवढीच भावना माझ्या मनात निर्माण झाली. याचं कारण असं आहे की पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध झालेली माणसं आहेत. यांना काय वाटेल मला काहीच माहीत नाही, काहीच माहीत नाही. त्यांचा माझा काही संबंध बी नाही. अरे माझा समाज महाराष्ट्र सरकारला न्याय मागतोय आणि मागत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मागताय. आमचं भांडण महाराष्ट्र सरकार सोबत आहे, देशाच्या केंद्राच्या संसदेसोबत आहे. आम्ही त्यांना शिव्या देतो, तुम्ही आम्हाला शिव्या देतो. काय काम आहे तुमचं? काय संबंध काय? तुम्हाला आम्ही थोरले भाऊ म्हणता, आम्ही धाकले भाऊ आहेत असं तुम्ही म्हणता. आम्हाला तुमच्या भावाची बी गरज नाही, तुम्ही आमचा भाऊ बी नाहीत. मग मी सोशल मीडियावर म्हणलं नाही तर नाही, तुझा नामचा काही संबंध नाही. इकडं RSS असू दे, RPI असू दे, अगर काँग्रेस असू, अगर राष्ट्रवादी असू दे, अगर वोटर असू, अगर पात्रोड असू दे, जिथं सन्मानाची वागणूक मिळते तिथं मांग समाज खुशाल राहील. आम्हालाही तुमची गरज नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या डोक्यात आता पक्क आलेलं आहे, पक्क आलेलं आहे. त्याला माहीत आहे
59 जातीमध्ये एक जर जात विरोध करत असेल तर 58 जातीला आपल्याकडे खेचू पण आरक्षणच देऊ ही भावना त्यांच्या मनामध्ये आलेली आहे. आणि म्हणून आरक्षण कसं मिळणार आहे मला माहित नाही. लोकसंख्येच्या प्रमाणावर मिळणार आहे का प्रगती ज्याची झाली त्याचं आरक्षण कमी होणार आहे आणि ज्याचे प्रगती कमी झालेली आहे त्याला आरक्षणाचा टक्का जास्त देणार आहे. ही काय देवेंद्र फडणवीसच्या डोक्यातलं खूळ कोणाला समजता येणार नाही. तर कारण असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेमध्ये म्हणतात ज्याला आरक्षणाचा समान वाटा मिळाला नाही त्याच्यापर्यंत आरक्षण गेलं पाहिजे, हे राज्यघटनेचा नियम आहे. आणि तसाच नियम, त्या नियमाला धरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्या संसदेच्या आणि राज्यघटनेच्या कलमाचा आधार घेतला आणि तोच आधार निकालाच्या माध्यमातून पाडला. जे हजारो वर्षे पिचलेला समाज आहे आणि तो आरक्षणापासून वंचित आहे तिथपर्यंत आरक्षण पोचलंच पाहिजेत, म्हणून आरक्षणाचं वर्गीकरण करणं योग्य आहे असा निर्णय आहे. आता आमचं भांडण असं आहे की त्या निकालाच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं पिचलेल्या समाजापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वसामान्य माणसापर्यंत त्या आरक्षणाचा टक्का आणि आरक्षणाचा फायदा आणि जो पिचलेला समाज आहे तो समाज प्रमुख मार्गावर प्रमुख प्रवाहात आला पाहिजेत अशी भावना डॉक्टर बाबासाहेबांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करायचं झालं तर 59 जातीमध्ये ज्या जातीला जास्त फायदा झालाय त्या जातीचं 100% हे महाराष्ट्र सरकार, आमचा अंदाज आहे, योग्य विचार करेल. आणि ज्याला आरक्षण कमी मिळालंय त्या कमी आरक्षण मिळाल्या 57 जातीला 100% आरक्षणाचा फायदा होईल असाच निर्णय आणि असाच निकाल फार थोड्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं ही भूमिका आता तमाम महाराष्ट्रातल्या 57 जातीची आहे. 57, कारण ज्याचं प्रमुख पद आहे त्यानं आरक्षण घेतलंय, चांगलं घेतलंय. ज्या वेळेस मांग समाजाला हाजऱ्या लागल्या होत्या 1952 पर्यंत, त्या हाजरीच्या नादामध्ये मांग समाज फक्त हाजऱ्या देण्यामध्ये होता, जगणं मुश्किल होतं, पोराला शिक्षण देता आलं नाही, फक्त हाजरी 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 आणि हाजरी. फकीरा कादंबरी बघा, फकीरा कादंबरीमध्ये 1920ला सुद्धा कलंकित समाज म्हणून मातंग समाजाच्या डोक्यावर शिक्का होता. आणि त्यावेळेस फकीरानं एकट्या मांगाचं काम केलं नाही, ताईनू महाराचं केलं, मांगाचं केलं, चांबाराचं केलं, वडराचं केलं, सारळ्याचं केलं, माळ्याचं केलं. वरून पाऊस पडायचा, प्लेगच्या साथीनं माणसं मरायचे आणि एकटा मांग फकीरा लढायचा आणि गावाला जगवायचा. म्हणून मातंग समाज आता 57 जातीचा प्रमुख फकीर आहे आणि ते 57 जातीला न्याय देण्याचं काम हे वर्गीकरणाच्या माध्यमातून आता मांग करताय. आणि मांग कमी नाही हे नव्याने सांगायची गरज नाही. जनार्दन मानाडे नावाचा माणूस कुणाला माहित आहे का बघा. जनार्दन मानाडे नावाचा माणूस औरंगाबादचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतराच्या लढ्यामध्ये जनार्दन मानाडे नावाचा पहिला, दुसरा पोचीराम, तिसरा श्रीपतराव शिंदे, चौथा अंकुश शिंदे, हे मांग उस्मानाबाद जिल्ह्यातले आहेत. अंकुश शिंदे उस्मानाबाद जिल्ह्याचा आहे, श्रीपतराव शिंदे उस्मानाबाद जिल्ह्याचा मांडव्याचा आहे. पोळ्याच्या बैलामध्ये मला जे जे कार करायचा आहे, काय करायचा तर दलिताचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, मग त्यांचंच नाव घ्यायचं. म्हणून पोळ्याच्या बैलामध्ये मिरवित असताना म्हणलं आंबेडकर की जय, आंबेडकर की जय, आंबेडकर की
की जय, त्या गावात 2 खून होतात, मराठ्याचे खून होतात. आणि मग विरोधी माणसं जातीवादी ह्यानं आंबेडकरचं नाव घेतलं म्हणून त्या अंकुश शिंद्यावर त्या खुनाचा खटला लावला, आरोपी बनवला, जन्मठेप लागली. मातंग समाजाचे पुस्तकं वाचा, इतिहासामध्ये हे सगळे माणसं सापडतात. श्रीपतराव शिंदे हा सायमन कमिशन, इंग्रजाच्या काळामध्ये सायमन कमिशन आलं होतं, त्यावेळेस तुमचा दलिताचा पुढारी कोण? महात्मा गांधी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? त्यावेळेस गवई नावाचा महाराचा माणूस म्हणतो आमचा पुढारी महात्मा गांधी. आणि मांगाचा पट्ट्या श्रीपतराव शिंदे म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय दलिताचा पुढारी दुसरा कोणीच नाही, अशी तार करणारा श्रीपतराव शिंदे धाराशिव जिल्ह्यातला मांडवा गावातला आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तिसरा पोचीराम कांबळे 8 किलोमीटर तांडा. हो साहेब, मांगाने काय केलं नाही म्हणतो ना, इकडे आहे का? 8 किलोमीटर ताणला पोचीराम कांबळे. शेवटी जीव वाचवायचा म्हणून एका गवऱ्याच्या खुडव्यात गेला, त्या खुडव्यात सैट जाळला, पण मरेपर्यंत म्हणत होता अरे पोच्या, फक्त भीमराव आंबेडकरांचं नाव घ्यायचं बंद कर, जय भीम म्हणायचं बंद कर, तुला जिवंत सोडताव आम्ही. त्याने म्हणला मेलो तर 72, पण या देशाला स्वातंत्र्य, या देशाला राज्यघटना आणि दलिताला न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी मरेपर्यंत त्यांचं नाव घेणार, जय भीम जय भीम जय भीम म्हणत मेला, पण मागा नाही हारला. त्याचं नाव आहे मांग फकीरा, त्याचं नाव आहे मातंग समाजाचा क्रांतीवीर. म्हणून लहुजी वस्ताद साळे नसते तर देश स्वतंत्र झाला नसता साहेब. आणि देश स्वतंत्र झाला नसता तर देशाची राज्यघटना बाबासाहेबाला लिहिण्याची वेळ आली असती का? देशच नव्हता ना. मग देश स्वतंत्र करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतंत्र झालेल्या देशाला एका कायद्याच्या पुस्तकात बांधून न्याय समाजापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून दलिताचे, भारताचे, सर्व जनतेचे नेते कोणते? बाबासाहेब आंबेडकर. हे कसं? मांग समाजाला तुम्ही शिवे देता बाबासाहेब आंबेडकरांना मानित नाही म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मरेतोपर्यंत मानणार, आज बी मानतो, माग बी मानतो, पुढे बी मानणार. आणि जर मानत असताना बाबासाहेब आंबेडकर आमचे कोणी नाहीत मांग असे जर म्हणत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशाला अर्पण केली. आणि देशाला अर्पण केलेली देशानं मान्य केली, आणि ते मातंग समाजाने मान्य केली, ते महार समाजाने मान्य केली, चांभार समाजाने, साळी माळी कोळी अवघ्या देशानं मान्य केली. आणि त्या राज्यघटनेचं 26 नोव्हेंबर 1950 ला अंमलबजावणी झाली. आणि या देशाने बाबासाहेबाला मानलं, जगाने बाबासाहेबाला मानलं. तुम्हाला आम्हाला सुद्धा बाबासाहेबाला मानायचंय. आणि बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या नियमानं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाने मातंग समाजालाच नाही तर 59 जातीला आरक्षण समान मिळाले पाहिजेत, एवढीच भूमिका आपल्याला मांडायची. आणि आता अण्णाभाऊ साठे म्हणतात अरे आम्हाला आता रडगाणं मान्य नाही, आता आम्हाला लढा मान्य आहे, आणि तो लढा द्यायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे. आणि देशाला मान्य करायचंय, देशाला मान्य करावं लागेल की सर्व घटकापर्यंत भारतीय राज्यघटनेच्या आरक्षणाचा फायदा गेला पाहिजेत, आणि ते फायदा मिळावा म्हणून आपल्याला भांडायचंय. आपल्याला भावाभावात भांडायचं नाही. आपली भांडणाची लढाई त्यांच्या सोबत नाही. त्यांनी मोर्चा काढलाय म्हणून आपण मोर्चा काढायचा का नाही हे तुम्ही ठरवा. का मोठी एखादी मातंग समाजाची भव्य अशी मोठी परिषद घ्यायची या 57 जातीची, 58 जातीची, का 59 जातीची, हे सगळेजण ठरवा. एक जणानं मला विचारलं आमच्या बांधवाने, तुमच्या पाठीमागं मांग समाज किती आहे? कमेंटमध्ये विचार. त्यांना साध्या शब्दात उत्तर दिलं, माझ्या पाठीमागं मांग समाज किती आहे हे मला माहीत नाही, पण मी मातंग समाजाच्या सोबत आहे एवढं मला मान्य आहे म्हणलं. तर आपण
तेव्हा ज्या जाती जन्मलाव त्या जातीमध्ये मरणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ही बाबासाहेबांनी सांगितलं. तसं मी ज्या जातीत जन्मवले त्या जातीसाठी मरणं आणि हे सगळे खंदेकारी तयार करणं हे माझं काम आहे आणि हे प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येकानं आपले 4 तरी खंदेकारी तयार करा आणि उद्या ठरणाऱ्या मोर्चा असेल किंवा एक मोठी परिषद असेल, आरक्षण वर्गीकरण समिती असेल, त्या समितीच्या माध्यमातून एक आरक्षण समितीच्या माध्यमातून मोठा मेळावा घ्यायचा आहे का मोर्चा घ्यायचा आहे हे सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवाजी भाऊने ताईने या सर्वांनी ठरवायचं आहे आणि त्या माध्यमातून एक मातंग समाजाची वज्रमुठ या महाराष्ट्र सरकारला ताकद दाखवूया आणि आपल्या हक्काचं 57, 58, 59 जातीला समान आरक्षण मिळावं आणि ती मिळवण्यासाठी आणि ती मागून नाही मिळालं तर हिसकावून घेण्यासाठी मातंग समाजाचे सर्वच बांधव एक व्हावे, एक वज्रमुठ व्हावी आणि आरक्षणाची वाटणी समान मिळवून घ्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय लहुजी, जय हिंद. छत्रपती शाहू महाराजांचा सकल मातंग समाजाचा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षणाचे जनक राज्यश्री शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतीवीर लहुजी वसंत साळवेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मातंग एकजुटीचा, मातंग एकजुटीचा. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, राज्यश्री शाहू महाराजांचा, क्रांतीवीर लहुजी वसंत साळवेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, मातंग एकजुटीचा. आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरण आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय लहुजी, जय लहुजी. आरक्षणाचा समान न्याय, आरक्षणाचा समान न्याय. पुन्हा एक वार सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत. आम्ही आशा बाळगतो की आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल व आपल्याला या विचारवंतांचे विचार पटले असतील किंवा आपल्याला यांचे विचार पटले नसतील. आपण कमेंट बॉक्समध्ये आपले मते जरूर सुचवताल व आम्हाला मार्गदर्शन कराल. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन सामाजिक विषयावरती चर्चासत्र पाहण्यासाठी किंवा समाजहिताच्या गोष्टी पाहण्यासाठी जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र करायला विसरू नका. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. मी प्रवीण सुनील चौधरी आपला सदस्य आभारी आहे. आपण मला आतापर्यंत ऐकून घेतलं. चला पुन्हा भेटूया अशाच समाज प्रबोधनाच्या विषयासह. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.